शहादा शहरातील भाजी मार्केटमधील 3 ते 4 दुकानं मध्यरात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी फोडून दुकानातील 2.5 ते 3 लाखांचा किराणा माल व रोकड लंपास केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान असे प्रकार अनेकदा घडून सुद्धा चोरटे कोण आहेत हे माहीत असून सुद्धा पोलीस खाते कारवाई करीत नसल्याने पोलीस खात्याच्या विरोधात व्यापाऱ्यांमध्ये रोष निर्माण झालाय। माझे नाव जगदीश, इंदिरा मार्केटमध्ये मेट्रो स्वीट नावाची दुकान आहे माझी स्वीटची। याच्यामध्ये रात्री 2-3 वाजेला चोरी झाली आहे। तर शटर उचलून घेऊन गेले वस्तू, तर 1-2दा झाला आहे आणि 50-60 हजार रुपयाचा माल चोरी झाला आहे। अजून बघतोय किती काय नुकसान झालं आहे। आणखी मार्केटमध्ये 3-4 दुकान फुटले आहे एकच दिवशी। अंदाजे मिळवलं सगळं मिळून 2-3 लाखाची चोरी ही झालेली आहे। गेल्या वेळी चौधरी किराणा या दुकानातून सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांची रोकड चोरीस गेली होती। या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांना देण्यात आले होते, तेव्हाही पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली होती। भाजी मंडईतील दुकाने यापूर्वी सुद्धा अनेकदा फोडण्यात आली आहेत। दरवेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर स्पष्ट दिसत असूनही पोलीस खात्याने त्यांच्या विरोधात काहीच कारवाई केली नव्हती। त्यामुळे पोलीस खात्याच्या हेतूवरच शंका उपस्थित केली जात आहे। चौधरी किराणा दुकान आहे, 3-4 दुकान फुटलेली आहे, पण काही झालं नाही आहे। ने चिल्लर आणि सिगरेटचं पॅकेट महंगे भावाचे आहे ते गेले आहे। ते दुकान फुटलेली आहे रात्री, ने शटर पूर्ण वाकडा करून घेतलं आहे ते। आता बघतो काय जातं, पोलीसवाला काय करतात। आता आपण पोलीस कंप्लेंट केली का? नाही करायची, आता जातोय सर। कोणी आलं होतं का? व्यापारी वगैरे आपले कोणी? मनोज भाई आलं होतं, व्यापारी अध्यक्ष। काय बोलले ते सांगत आहे की आपण जाऊया पोलीस स्टेशनमध्ये। तुम्ही आज गेले नाही? तुम्ही तिथे नाही गेले, आता जायचंय। हे किती धाव झाला आहे तुमचे असं चोरी? 4 धाव। आजपर्यंत चोर सापडले का? मग चोर नाही सापडले।